नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना लगेच पैसे वाटप करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली घोषणा. स्वतः खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी त्यांना प्रश्न विचारला की आम्हाला 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार. त्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर बघा, आज तारीख आहे 7 डिसेंबर. पैशांचा दुराळा होणार आहे. फक्त 1 तास बाकी. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच महायुती सरकार सर्व पैसे पाठवणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर पाठवण्यात येणार आहे. कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही लगेच पैसे देणार आहोत. त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही अधिकाऱ्यांना सूचना वगैरे दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा सर्व महिलांसाठी या ठिकाणी गुड न्यूज समोर आलेली आहे. आता बघा, पैसे वाटप होणार. आता वरून ऑर्डर येणार आहे. कारण की त्यांनी या ठिकाणी बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माध्यमांशी बोलताना लाईव्ह आलेले होते ते, आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व सूचना दिलेल्या आहे, सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, आम्ही ऑर्डर दिलेली आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता बघा, फटाफट निर्णय होणार आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ही अपडेट आपण युट्यूब वरती सर्वात अगोदर देत आहोत. कारण की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ऑर्डर दिलेले आहे, तसं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, काही महिला या योजनेमधून वगळण्यात येणार आहेत. तर त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना आता इथून पुढे पैसे मिळणे बंद होणार आहेत किंवा लाडकी बहीण योजनेमधून बाद केल्या जाणार आहेत? तर बघा, ज्या महिला या योजनेमध्ये पात्र होत नाहीत, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. GR नुसार काही अटी असतात. त्या अटीमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना वगळण्यात येऊ शकतं. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात, म्हणजे जर तुम्हाला इतर शासकीय योजनेमधून 1500 पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येऊ शकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता किती महिला अपात्र होतील, किती महिला पात्र होतील? तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सरासरी 2 कोटी महिला पात्र ठरू शकतात आणि अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या 50 लाख पर्यंत असू शकते. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. एवढ्या महिला अपात्र होतील. आता यादी कधी येणार वगैरे ते सर्व पुढचा प्रश्न आहे आणि शासन लवकरच त्यावरती निर्णय घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारला, 6वा हप्ता कधी येणार, डिसेंबरचा हप्ता कधी येणार, एक्झॅक्टली कधी येणार? आणि लाडक्या बहिणींनी त्यांना प्रश्न विचारला की लाडक्या बहिणींनी थेट एकनाथ शिंदेंनाच विचारलं, डिसेंबरचा हप्ता कधी येणार, 1500 रुपये येणार की 2100 रुपये येणार? यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे आणि त्यांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. ते काय म्हणाले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत. तातडीने डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे, अशा सूचना आम्ही दिल्या असल्याचं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. तर बघा, आता शासन ऍक्टिव्ह झालेलं आहे. या ठिकाणी बघा, सर्व निर्णय आता ते फटाफट घेत आहेत. लाडकी बहीण योजना असेल, इतर योजनांच्या बाबतीतले GR असतील, निर्णय असतील, ते सर्व फायलींवरती ते आता फटाफट सही वगैरे करत आहेत आणि अप्रूव्ह करत आहेत. या ठिकाणी बघा, आता बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे, सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता बघा, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत? तर बघा, त्यांनी तर सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे. तर ती खुशखबर काय आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. फडणवीस यांनी ही योजना सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांनी सांगितले की महिलांना 2100 रुपयांचा हप्ता देण्यासाठी आवश्यक तरतूद बजेटमध्ये केली जाईल. तर बघा, त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही महिलांना 2100 रुपये हप्ता देणार आहोत. त्यासाठी बघा, बजेट वगैरे सर्व गोष्टी असतात, त्या सर्व मॅनेज करून 2100 रुपये त्यांना देणार आहोत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पाठीमागे तुम्हालाच माहिती आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते प्रचारादरम्यान, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की ही जी योजना आहे ही योजना आम्ही परमनंट ठेवणार आहे. त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना परमनंट असणार आहे. 5 वर्ष ही योजना चालणार आहे. याबाबत खुलासा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथून पुढची 5 वर्ष महिलांना दरमहा 2100 रुपये मिळत राहतील आणि त्याचबरोबर योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची
योग्य तपासणी केली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि फक्त गरजू लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणालेले आहे. तर बघा 5 तारखेला शपथविधी झालेला आहे, पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर बघा 6 तारीख आहे, 7 तारीख आहे, आज 7 तारीख आहे. ठीक आहे, या ठिकाणी महत्वाचा या ठिकाणी दिवस आहे. तर बघा आज वार आहे शनिवार, त्यामुळे या ठिकाणी बघा बँक वगैरे बंद असतील. ठीक आहे, त्यामुळे आज पैसे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. परंतु बघा तुम्हाला आता लवकरच पैसे येणार आहेत, कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा अजून काही खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी. तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की ज्या महिला लाभार्थी लाडकी बहीण होण्यासाठी पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ कायम राहील. तर बघा कायम राहील याचा अर्थ काय आहे की 5 वर्ष लाभ राहील. म्हणजे जर बघा तुम्हाला 2100 रुपये मिळाले 5 वर्ष, तर 2100 चे 5 वर्षाचे होतात 25,200 रुपये एवढे होतात. ठीक आहे, आणि जर तुम्हाला कायम 1500 रुपये मिळाले तर जवळपास वर्षातले 1 वर्षाचे 18,000 होतात. आणि 18 गुणिले 5 18 90,000 रुपये महिलांना 5 वर्षामध्ये मिळतील. आणि जर 21 ने केले तर भरपूर होतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, लाखामध्ये पैसे तुम्हाला 5 वर्षामध्ये भेटून जातील. आता ते डिपेंड आहे 2100 रुपये कधीपासून चालू करतायत. 2100 चालू केले की महिलांसाठी खूप आनंदाचा दिवस असणार आहे. त्यानंतर बघा परंतु काही तक्रारीनुसार जे मापदंडामध्ये बसत नाहीत त्यांच्यावर पुनर्विचार केला जाईल. योजनेच्या प्रामाणिकतेसाठी सरकार कठोर पावले उचलेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेले आहे. आणि बघा 2100 रुपये देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत आम्ही लाडक्या बहिणींना नक्कीच 2100 रुपये देणार आहोत. आणि त्यांनी सांगितलं आम्ही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किंवा अगोदर ज्या काही योजना राबवल्या होत्या त्या सर्व योजना सुरूच राहतील, आणि आम्ही जे काही आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासने पूर्ण राहतील. तर या ठिकाणी बघा संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा अजूनही या ठिकाणी काही खुशखबर आहेत. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला असून बघा महायुती सरकारला खूप जास्त फायदा निवडणुकीमध्ये या योजनेचा झालेला आहे. त्यामुळे सर्वात अगोदर आता या योजनेबाबत ते निर्णय घेणार आहेत, कारण की या योजनेमुळेच ते सत्तेमध्ये आलेले आहेत. त्यानंतर बघा यामुळे महायुतीने 235 जागांवर विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे राज्यातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा आता लवकरच निर्णय घेतला जाईल. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही आदेशच दिलेले आहेत, म्हणजे ऑर्डर दिलेले आहेत, सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत, सर्व तरतुदी पूर्ण आहेत, फक्त आता बटन दाबायचं आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं, माध्यमांशी बोलताना ते लाईव्ह आलेले होते आणि त्यांनी सांगितलं हे पैसे पाठवण्यामध्ये आता सध्या काहीही अडचण नाहीये, त्यामुळे पैसे 100% महिलांच्या खात्यामध्ये आम्ही पाठवणार आहोत आणि लगेच पाठवणार आहोत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत. त्यानंतर बघा 6वा हप्ता कधी होणार. तर बघा महाराष्ट्र राज्यात आता नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहासह अनेक भाजप नेत्यांची त्यावेळेस उपस्थिती होती. तर आता बघा त्यांच्या समोरच निर्णय घेण्यात आलेला आहे. लगेच बैठक झाली शपथविधी झाल्याच्या नंतर. तर त्या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे आता ते आपण पाहणार आहोत. तर बघा आतापर्यंत महिलांना 5 हप्त्याचे पैसे या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यानंतर बघा 6व्या हप्त्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित पैसे दिले जाणार का, हा प्रश्न भरपूर जण विचारत होते. तर असं नाहीये, तुम्हाला सध्या तरी बघा फक्त चालू महिन्याचा हप्ता मिळणार आहे, म्हणजे डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. जानेवारीचे 2100 तुम्हाला मिळतील, परंतु ते जानेवारी महिन्यामध्ये मिळतील. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. म्हणजे 6वा आणि 7वा आणि 8वा हे जे काही हप्ते आहेत हे तुम्हाला एकत्र दिले जाणार नाहीत. ही गोष्ट या ठिकाणी मी क्लिअर करतोय. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक फायदा झाला आहे. सरकारची तपासणी प्रक्रिया ही फक्त मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आहे. त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता संयम ठेवायचा आहे. त्यामुळे बघा तुम्ही जर त्या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचे पैसे येणे बंद होणार नाही. तुम्हाला 100% पैसे हे मिळतच राहणार आहेत आणि कंटिन्यू मिळत राहणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा,
या ठिकाणी बघा, आता महायुती सरकारने तुम्हाला खुशखबर दिलेली आहे. महायुती सरकारने काय घोषणा केलेली होती आता ते आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपयांची वाढ करत असताना सर्व आर्थिक स्रोतांची माहिती तसेच अभ्यास करून निर्णय घेतले जातील. त्यामुळे 2100 रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो पक्का आहे. या ठिकाणी बघा, आणि जे आश्वासन दिले आहे त्याची पूर्तता केली जाईल. तर या ठिकाणी बघा, 2100 रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो पक्का आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 6वा हप्ता, डिसेंबरचा हप्ता कधीपर्यंत मिळेल आता तुम्हाला या ठिकाणी डेट सांगतो. तर आज तर शनिवार आहे आणि उद्या तर रविवार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे सोमवारी 9 तारीख आहे बघा, सोमवारी 9 डिसेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.